लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र शासन वेळोवेळी प्रयत्न करत आहे की जे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना विविध योजनेअंतर्गत लाभ मिळावे. जसे की माझी लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा एक नवीन शासन निर्णय आलेला आहे. तर आता ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे ते थोडक्यात पाहूया आपण. राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार असे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर जे माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी असणार आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे व त्यानुसार जे 4 ऑक्टोबर 2024 रोजी एक नवीन GR सुद्धा आला होता. परंतु त्याचे निधी वितरण कधी होणार, सबसिडी कधी जमा होणार हे वारंवार लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारले जात होते. तर 17 नोव्हेंबर 2025 रोजी त्याचा शासन निर्णय आलेला आहे. हा शासन निर्णय म्हणजेच जे काही GR आलेला आहे त्यामध्ये सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. 2 पानी GR असणार आहे. आपण 2 मिनिटात पाहून घेऊया. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत प्रलंबित देयकांच्या अदायगीसाठी सन 2025-26 मध्ये निधी वितरणास मान्यता देण्याबाबत तुम्ही पाहू शकता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 17 नोव्हेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय आलेला आहे. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 24/8 जे काही अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना 1 व 2 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या लेखाशीर्षखाली ₹50 कोटी इतकी मूळ तरतूद अर्थसंकल्पित केले आहे व इथे पूर्ण माहिती दिलेली आहे, शासन परिपत्रक दिलेलं आहे. तर 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणासाठी निर्देश दिलेच आहेत. त्यानुसार वित्त विभागाचे वाचा क्रमांक 2 येथील नस्तीवर दिलेल्या मान्यतेच्या अधीन राहून अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रस्तावित केल्यानुसार अनुसूचित जातीच्या लाभार्थी महिलांकरिता लक्षात घ्या, अनुसूचित जातीच्या लाभार्थी महिलांकरिता दिलेल्या अनुदानाप्रती तेल कंपनीने दिलेल्या प्रलंबित देयकांच्या प्रतिपूर्तीसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित निधीपैकी इथे निधी दिलेली आहे 30 कोटी. फक्त इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. निधी वितरण झालेलं आहे व आता सबसिडी लवकरच तुमचे जमा होणार आहे. तर आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवायची आहे. तुम्ही सुद्धा अर्ज केला होता का नाही नक्कीच सांगायचं आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही लाडक्या बहिणी होत्या त्यांना मोफतपणे 3 सिलेंडर मिळत होते. तर या नवीन योजनेतून लाभार्थ्यांना 3 सिलेंडर मिळणार आहेत व फक्त आणि फक्त त्या महिलांना मोफत दिले जाणार आहे. म्हणजे महिला हे पात्र असणार आहे. तुम्ही जर गॅस सिलेंडर महिलांच्या नावे असतील तरच हे सिलेंडर तुम्हाला मिळणार आहे. याबद्दल जे काही शासन निर्णय आहे ते सुद्धा आलेला होता 4 ऑक्टोबर 2024 रोजी. महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. या संबंधित काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारायचं आहे आणि आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे.